मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय, मनसेत राजकीय फेरीवाले नाहीत असं म्हणत आपण खणखणीत दुकान बांधू असं आवाहन कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंनी मनसेच्या 19व्या वर्धापन दिनी राजकारणातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं। एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना राज ठाकरेंनी टोला लगावलाय। तसंच असे राजकीय फेरीवाले मनसेत नको असल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलं। फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात, पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत। आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत। आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार। एवढंच नव्हे तर आपल्या पक्षातल्या नेत्यांना देखील राज ठाकरेंनी इशारा दिला। एखादा नेता पदाधिकारी संघटनेत कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही असा इशाराच राज ठाकरेंनी दिला। जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही। आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला। राजकीय नेते मतदारांची दिशाभूल करतात, मतं मिळवण्यासाठी एकमेकांची डोकी भडकवली जातात, तरीही जनतेला काही कळत नसल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। ही महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत, आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली। तसंच राज्यातल्या इतर मुद्द्यांवर मनसेच्या मेळाव्यात बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे। आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।